Play sit and go tournaments 24/7 only on Ace 23. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी 9 वर्ष जिंजीवरनं मराठ्यांचं साम्राज्य चालवलं ते छत्रपती राजाराम महाराज. करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणीसाहेब, आरक्षणाचे जनक राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज पुणा क्रांती मोर्चा यांनी आजची जी राज्य क्रांती मोर्चाची जी इथं व्यापक इथं मीटिंग बोलवली आहे, या मीटिंगला आवर्जून इथं उपस्थित असलेले सर्व राज्यातून आलेले सर्व समन्वयक, इथून आलेले सर्व राज्यातून आलेले वेगवेगळे प्रतिनिधी व उपस्थित सर्व मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, या मीटिंगचा एक वेगळंपण आपण सर्वांनी पाहिलं असेल. एक अद्यावत पद्धतीने प्रेझेंटेशन, सादरीकरण या पुण्याच्या क्रांती मोर्चाच्या लोकांनी केलं. आपण पहिल्यांदा सर्व जणांनी त्या मुलांचा, त्या टीमचा मनापासून कौतुक करायला पाहिजे की समाजाला आतापर्यंत काय मिळालंय, समाजाला ह्याच्या पुढं काय पाहिजेलंय, आणि शेवटच्या घटकापर्यंत सगळ्यांना विचारलं, त्यांनी विश्वासात घेतलं. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली नसेल, पण त्यांनी प्रामाणिकपणाने संधी देण्याचा प्रयत्न केला. यासाठी मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. इतकं सादरीकरण सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल की मागच्या सरकारने काय केलं, आत्ताच्या सरकारने काय केलं, कुठल्या एका सरकारची बाजू त्यांनी घेतली नाही. आणि जर सरकार चुकत असेल तर ते चूक आहे, जर बरोबर असेल त्याचं कौतुक आहे. हा अँगल त्यांनी घेतला, याबद्दल मला मनापासून ते आवडलं. आणि दुसरा मुद्दा मला सगळ्यात आज महत्त्वाचा मुद्दा आवडलाय, कारण का मला माहित आहे मी का चिडतो किंवा का रागवलो मग अशी ठराविक लोकांच्या बरोबर. कारण का मी 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. आपण सर्वजण आला असाल, थोडे आत्ता आले, थोडे पूर्वीचे, थोडे मध्य काळात आलेले, पण मी 2007 पासून मला पूर्ण विश्वास, मला पूर्ण माहिती आहे महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळं की नेमकं समाजाची इच्छा काय, समाजाला न्याय कसा मिळवून द्यायचा. हे काय नुसते अनुभवाचे बोल नाहीत, पण एक शिवशाहूंचा वंशज, शाहू महाराजांची भूमिका हे मांडण्यासाठी मी प्रयत्न करत आलेलो आहे आजपर्यंत. आणि त्यावेळेस पासून आज लोक विश्वास माझ्यावर ह्याच्यासाठी ठेवतात की माझा तुझा करण्यापेक्षा सगळे आपण एक बहुजन समाज, सगळे आपण मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण सगळेजण एकत्र आलो. मला आनंद ह्याच्यासाठी आहे की 2007 हा शब्द मी का मांडायला लागलोय, कारण का अनेक चेहरे अशी इथं आज इथं आलेले आहेत जे एकमेकाचा चेहरा सुद्धा वेगळ्या वेगळ्या शहरात पाहत नाहीत, पण आज सगळे दोघं एकत्रित आले. आपलं पक्ष, आपलं गट तट सोडून ही समाजाची ताकद आहे. आणि ही जर ताकद ह्याच्या पुढे असली तर आपल्याला अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येईल. आणि म्हणून आपण नेहमी सकारात्मक राहणं हे गरजेचं आहे. आज माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर मला मुद्दा म्हणून जे 7 पदक आपल्याला मिळालेले आहेत, त्यामध्ये 1 गोल्ड असेल, 2 सिल्वर असेल, 4 ब्रॉन्झ असतील, आणि माझ्यासाठी हे 7ही महत्त्वाचे आहेत. आणि माझ्यापेक्षा सगळ्यांना हे महत्त्वाचे आहेत. पण रोड मराठा, कारण का मला माहिती आहे की विकास पासलकर आणि आम्ही सर्वजण त्यावेळी हरियाणात जायचं, रोड मराठा आम्हाला बोलवायचे. ते आजही स्वतःला मराठा आडनाव लावतात. जे किती मोठे, कारण त्यांना माहिती आहे पूर्वी लावू शकत नव्हते त्यावेळी प्रतिकूल परिस्थिती असताना, पण ते रोड लावतात, रोड. पण आता स्वतःला ते रोड बाजूला ठेवले आणि स्वतःला असे, जसं नीरज चोप्रा आडनाव आहे, पण तिथं जर तुम्ही घरी गेला तर मराठाच त्याच्या घरावर तुम्हाला दिसणार, जे नीरज मराठा.
म्हणून नीरजच्या घरी 15 तारखेला नीरज इथे येणार आहे भारतात. त्यानंतर ते सत्कार सन्मान होतील दिल्लीत, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तो घरी जाईल मी स्वतः तिथं छत्रपती घराण्यातले एक व्यक्ती म्हणून त्याला तिथं जाऊन सत्कार सन्मान करायचा आहे. आणि तिथं जाऊन त्यांना विनंती करणार आहे की महाराष्ट्राचा तुम्ही लवकर या, तुमचा सन्मान, तुमच्याबरोबर तुमचे हॉकीचे सुरेंद्र सिंग सुद्धा असतील, त्यांना सुद्धा आपण बोलू. जमलं असतं बाकी सगळे ज्यांना पदक मिळतील त्यांना सुद्धा बोलवण्यासाठी, ज्यांना पदक मिळत त्यांच्यासाठी बोलवण्याचा माझा निश्चित प्रामाणिक प्रयत्न असणार. आता 2007 पासून ज्यावेळी मी कोल्हापूर सोडलं त्यावेळी मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की छत्रपतींच्या वर असणारं प्रेम मी स्वतः त्यावेळी पाहिलं नव्हतं. आणि ज्यावेळी मी अनुभवलं त्यावेळी मला लक्षात आलं की नुसतं घराण्यात जन्म असून चालत नाही, तर त्या विचाराने चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज 2007 पासून 2021 पर्यंत मी माझ्या घरी किती दिवस जातो, आमचे चिरंजीव इथं शहाजीराजे समोर बसलेत, त्यांनाही माहिती आहे मी किती वेळ त्यांना देतो. पण समाजाला न्याय मिळावा, हा समाज हा एका छताखाली कसा आणता येईल, तो म्हणजे बहुजन समाजाच्या छताखाली कसा आणता येईल, ह्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. ह्याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. का दिलं आरक्षण? तो वंचित आहे, तो शोषित आहे. मग या वंचितांना आपण कसं आरक्षण देऊ शकतो, त्यांना शिक्षण कसं देऊ शकतो, त्यांना नोकऱ्या कसं देऊ शकतो. आणि म्हणून त्याचा ट्रायल हे करवीरमध्ये झालं, कोल्हापूर संस्थानमध्ये झालं, ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते घटित केलं. मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की आपल्याला इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी हे 1967 पर्यंत आपल्याला केंद्रात ओबीसी म्हणून मध्ये आरक्षण मिळत होतं, इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी म्हणून. ते दुर्दैवाने ते गेलं, त्याच्यावर मला आता काही भाष्य करायचं नाही. पण आपल्याला सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे जे सत्यता ही आहे की 6 कमिशन झाल्या. मग ते कालेकर कमिशन असेल, केंद्रीय मागासवर्गीय आयोगचं कमिशन असेल, बापट कमिशन असेल 2008चं शेवटचं, आणि असे 6 कमिशन झाले. 6ही कमिशन मध्ये मराठा समाजाला फॉरवर्ड क्लास, पुढाऱ्याला क्लास म्हणून सिद्ध केलेलं आहे. हे आपल्याला मान्यच करायला पाहिजे. पण 1955ची कालेकर समितीचा अहवाल आणि शेवटचा 2008चा बापटांचा अहवाल हा म्हणजे 2021ला लागू होतो का, ह्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. ह्याच्या मी नंतर बोलेनच. पण सांगायचा मला मुद्दा एवढाच होता की शाहू महाराजांची भूमिका आजही परवाच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने ती मांडायला पाहिजे होती ती मांडली गेलेली नाहीये. त्यात मी खोल जात नाहीये. 5 मेला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे रद्द केलं. थोडक्यात काय केलं तिने, मराठा समाज हा डॉमिनेटिंग क्लास आहे, मराठा समाज हा फॉरवर्ड क्लास आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा पुढारलेला आहे. हे तुम्हाला सरळ सांगितलं. दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं, 102 घटना दुरुस्तीमध्ये राज्याला अधिकारच नाहीये सामाजिक मागास, शैक्षणिक मागास सिद्ध करण्यासाठी, एसीबीसी करण्यासाठी, हा प्रवर्ग तयार करण्यासाठी अधिकारच नाहीयेत. सॉलिसिटर जनरलनी बाजू मांडली असं म्हणतात, पण त्यावेळी 3:2 3 जजनी सांगितलं नाहीयेत, 2 जजनी सांगितलं आहेत. आणि म्हणून मग आपल्याला काय पर्याय होते, जे तांबे सरांनी आपल्या भाषणात बोलून दाखवलं की आपल्याला पर्याय 2-3 होते, जे आम्ही सरकारने सांगायच्या अगोदर आम्ही सरकारी समन्वयकच्या वतीनं किंवा समाजाच्या वतीनं आपण सरकारला सांगितले. पहिला म्हणजे रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर क्युरेटिव्ह पिटिशन, आणि क्युरेटिव्ह पिटिशन समजा सुद्धा उडलं असं समजू तर वेगळा अनेक मार्ग आहे. तो म्हणजे 338(ब)च्या माध्यमातून मागासवर्गीयचा जो अहवाल होईल तो सामाजिक मागास सिद्ध करून परत एकदा तो आपल्याला 342(अ)च्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाणे. जर राष्ट्रपतींना वाटलं, राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे गेलं, राष्ट्रपती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देणार. केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे राज्य मागासवर्गीयाकडनं परत इनपुट्स घेतील
आणि त्यांना पटलं तर हा पार्लमेंटला विषय देणार, ही सगळी चर्चा चालू होती. पण इन द मीन टाईम आज लोकसभेत 127वी घटना दुरुस्ती आली आणि त्याच्यात मी अजून खोल वाचलं नाही, पण त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की राज्याचे अधिकार हे अबाधित आहेत. राज्य हे एसीबीसी फॉर्म करू शकते, हे आज क्लिअर झालं. ह्या बाबतीत केंद्र सरकारचं कौतुक आहे. पण कौतुक करत असताना सुद्धा मला स्पष्टपणाने सांगायचंय की तुम्हाला 127 घटना दुरुस्ती जी केलेली आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, पण राज्याचे अधिकार अबाधित म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळालं असं होत नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? रिव्ह्यू पिटिशन आपलं आहे सर कोर्टात, रिव्ह्यू पिटिशन आपल्या कोर्टात आहे, त्याची वाट बघू. वेळ प्रसंगी क्युरिटी पिटिशन, भोसले समितीने सांगितलं क्युरिटी पिटिशनकडे जायची गरज नाही म्हणून नुसतं रिव्ह्यू पिटिशन असणार आहे, तिथं आपण जोर लावू. दुर्दैवाने राज्य सरकार सध्या विसरलंय, राज्य सरकार सध्या विसरून गेलेलं आहे. रिव्ह्यू पिटिशन आपण फाईल केलेलं आहे म्हणून आपण तिथं जोर लावणं गरजेचं आहे. रिव्ह्यू पिटिशनकडे सुद्धा तुमची टीम तिथं लावणं गरजेचं आहे. पण हे सगळं होत असताना आपल्याला उद्या सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय कुठलंही कसलंही आरक्षण मिळू शकत नाही. म्हणून पहिला आपल्या डोक्यात काय पाहिजे आहे की पहिल्यांदा मागासवर्गीय आयोग स्थापन करणं. जे आहेत त्या लोकांच्या बद्दल मला सगळं माहिती आहे, मी इथं बोलत नाही ऑफिशियली. त्याचं पत्र सुद्धा मी मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्याचे 2 सदस्य काय आहेत ह्याचं मला संभाषण इथं करायचं नाहीये. पण राज्य मागासवर्गीय आयोगाच्याकडनं परत एकदा आपल्याला सर्वेक्षण करावं लागणार. गायकवाड समितीचे जे काय त्रुटी असतील, जे भोसले समितीने 12 पॉइंट्स दिलेले आहेत, ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि परत एकदा ते सगळं सर्वेक्षण केल्याशिवाय आपल्याला आरक्षण हे मिळू शकत नाही. अशोकरावजी चव्हाण काय म्हटले उपसमितीचे की आपल्याला केंद्रात जाऊ आणि 50% वरचा कॅप उघडू, वरचा कॅप घेऊ. कारण का इंदिरा साहनीमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे, इंदिरा साहनी ह्याच्या स्पष्टपणाने लिहिलं आहे की 50% वर तुम्हाला जाता येत नाही. पण इंदिरा साहनी हेही लिहिते की जर का असामान्य परिस्थिती असेल किंबहुना अपवादात्मक परिस्थिती असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन जर असेल, जसं तामिळनाडू असेल, छत्तीसगडमध्ये त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं, तशा पद्धतीने आपल्याला देता येईल. पण आपण हा ट्रायल एकदा झालेला आहे आपला आणि त्यात आपण उडलोय. पण परत एकदा मला त्या मुद्द्यावर यायचं आहे की 50%च्या वर तुम्हाला जर सुद्धा जायचं असेल उद्या, तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही पुढे काही करू शकत नाही. पण पहिल्यांदा सरकारने काय करायला पाहिजे की सामाजिक मागास हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. आता हे सगळं होत असताना एक इनिंग झाली आपली. काय इनिंग झालेली आहे? कोण कोण समितीचे अध्यक्ष सदस्य असतील सगळे आपल्याला माहित आहेत. आपल्याला कोण सदस्य पाहिजे? ज्यांना समाजाची झड पोचलेली आहे, ज्यांना समाजाच्या बद्दल वाटते, पोटतिथीने वाटते की नाही आपण काहीतरी करू, असे लोक सदस्य पाहिजेत. माझं तर उठलं म्हणणं आहे की युवक या समितीत पाहिजे, ज्यांना धडपड करायची सवय आवड आहे, हे ना या टीम मध्ये घ्या. आज मला प्रांजळपणाने स्पष्टपणाने सांगायचं, जे कोण बोलत नाहीये, देवेंद्र फडणवीसांचं सरकार मागचं आणि सगळ्यांनी त्यावेळी काय जाहीर केलं, त्याचबरोबर आत्ताचं सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार, महाविकास आघाडी, यांनी काय जाहीर केले, किंबहुना निर्णय घेतलाय. निर्णय हा घेतलाय की ज्यांना आरक्षण दिलं जातं त्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण देऊ. आता अनेक लोक म्हणतात संभाजीराजेंची भूमिका काय, आणि त्यासाठीच अनेक जण ऐकायला आले. संभाजीराजेंची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे.
की जे शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की जो वंचित आहे त्याला ते आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्हाला एवढंच माहित आहे की टिकणार आरक्षण कसं देतं ही सरकारची जबाबदारी आहे. आपण सुचवतोय पण टिकणार आरक्षण कसं द्यायचं हे तुम्ही डोकं लावा ना. या 10 दिवसात किंबहुना पूर्वी सुद्धा मला अनेक ओबीसीतले नेते भेटले. नावं सांगतो, 1-2 नावं सांगतो तुम्हाला. बंजारा समाजाचे माजी खासदार हरिभाऊ राठोड मला येऊन भेटले. नाभिक समाजाचे अध्यक्ष संतोष काशीद भेटला मला. अनेक 12 बलुतेदारांचे सगळे ओबीसीतले सगळे मला येऊन भेटले आणि मला काय म्हटलं तिने, तर ते म्हटले आमच्यावर सुद्धा अन्याय व्हायला लागलेला आहे, आमच्यावर सुद्धा अन्याय व्हायला लागलेला आहे. राजे तुम्ही 12 बलुतेदारांची बाजू केव्हा घेणार. आता मी खरं सांगू, इथं कोंडरे साहेब आहेत, इथं निमसे साहेब आहेत, निमसे साहेब आले नाहीत पण आपले ॲडव्होकेट अभिजित पाटील असतील किंवा तांबे सर असतील, पिंगळे सर असतील. मी खरंच गोंधळून गेलो रे, मी खरंच गोंधळून गेलोय की नेमक्या कशा पद्धतीने आरक्षण आपल्याला मिळवायला पाहिजे. कोणाचा अनेक रोष असतो माझ्यावर, पण ज्यांच्या माझ्यावर रोष आहे मी धाडस करून बोलतोय तर, मी धाडस करून बोलतोय तर कोण येते काय समोर तुमच्या पुढं मांडायला विषय. माझं राजकीय नुकसान आहे, माझं राजकीय नुकसान आहे. मला भीती ही आहे की हे सगळं मराठा समाजाचा विषय मांडत असताना की शाहू महाराजांची भूमिका लांब जाऊ नये. मला राजकीय धोका नाही, पण मला भीती कुठली आहे, सामाजिक भीती आहे. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं, अनुसूचित जाती जमाती ओबीसीना आरक्षण दिलं आणि मला मुद्दाम टार्गेट केलं जातं हे नुसतं मराठ्यांचे. मी मराठ्यांचा सेवक आहे, बहुजनांचं नेतृत्व करतोय म्हणून मी केव्हा ते रागाने बोलतो. पण तुम्ही आपल्याला सर्व समजून घ्या, माझं एकच लाईन आहे की वंचित जी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारची जबाबदारी आहे टिकणारं आरक्षण काय हे तुम्ही अभ्यास करून द्या. पण हे सगळं होत असताना या सगळ्या सिनियर लोकांचं कोणाचं नाव राहिलं असेल, मी नाव का घ्यायला लागलो त्यांची, कारण का संभाजीराजे बोलतो म्हणजे काय मी वकील नाही आहे. ज्याला मराठी बोलता येत नव्हतं, इंग्रजीच नुसतं बोलायचं, आज मराठी बोलायला शिकलोय. आणि मराठी बोलायला शिकत असताना सुद्धा मला अनेक विद्वान लोक इथं समोर असल्यामुळे मी त्यांचं ऐकलं. मग ते कोंडरे साहेब असतील, तांबे सर असतील, ॲडव्होकेट अभिजित पाटील असतील, पिंगळे असतील, दिलीप तौर असतील दिल्लीत बसलेले, या सगळ्यांनी मला गाईडलाईन केली. मग सगळ्यांना वाटलं अरे बाबा संभाजी छत्रपती फार विद्वान माणूस आहे. मी तुमच्यासारखाच एक आहे, मी तुमची बाजू मांडण्यासाठी माझं काम चालू आहे आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणून या प्रसंगी मी विनंती एवढंच करू इच्छितो. पण हे सगळं होत असताना त्या सगळ्या लोकांनी मला आणि सगळ्या समन्वयकांनी काय सांगितलं, समन्वयकांनी एकच सांगितलं मला की राजे समाजाची भूमिका काय. समाजाची भूमिका ही आहे की हे आरक्षण हे चालल 6 महिने चालल, 1 वर्ष चालल, पण 1 वर्ष आपण घरी बसायचं का. आम्हाला आमच्या मागण्या आहेत ना, 22 मागण्या आम्ही दिल्या होत्या. तुम्ही आझाद मैदानावर गेला वरती स्टेजवर, टमाटम लोकांनी मला जरा ट्रोल केलं. पण आज लोकांना पटलं की तिथं जर हिंदू मुस्लिम वाद झाला असता, दलित मराठा वाद झाला असता, ओबीसी मराठा वाद झाला असता, ते कोणाला परवडलं असतं. मी जात नव्हतो वर, त्या स्टेजवर मी वर जात नव्हतो. पण सगळ्यांनी सांगितलं राजे तुम्ही जर वर गेला नाहीत तर तिथं काय गडबड झाली तर मराठा समाजावर गालबोट लागेल, जी मराठा समाजाची इच्छा नसताना सुद्धा, म्हणून मी तिथं गेलो. पण ते ठीक आहे, ते असो. सांगायचा मुद्दा काय की आपल्याकडे ज्या 22 मागण्या तिथं आम्ही सगळे ते मुलीने मांडल्या आणि सगळे ते मंजूर झालं असं झालं. मग त्याच्यात किती झाल्या ते तुम्ही आता सगळ्या बघितलं असेल आणि ह्याच्या पुढं ह्या सरकारने काय केलं ह्याच्यावर सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय किंवा ते प्रेझेंटेशन दाखवलं. आमची मीटिंग झाली मुंबईत, सगळे समन्वयक, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, 11 मंत्री होते. आम्ही म्हटलं ह्या 22 मागण्या बाजूला राहून देत, आपण एक
5 ते 7 मागण्या घेऊन नुसतं. पहिली मागणी आम्ही सांगितली त्यांना कोपार्डीची. या भगिनीचा जो अत्याचार झालेला आहे ह्याला न्याय केव्हा देणार? ठीक आहे, 2 वर्ष तुम्हाला एकदा फाशी सुनावली की 2 वर्ष त्याला संधी मिळते. ते गेले आता परत एकदा अपीलमध्ये, हायकोर्टात गेले. पण मी सरकारनं आम्ही सांगितलं की तुम्ही अपील करा. फिजिकल मागणी ते स्वतः म्हटलं 1 तारखेला सुरू होते, जुलैच्या 1ला आता सुरू झालेली. तुम्ही स्पेशल बेंच उभा करा. काय केलंय? काही केलेलं नाही. म्हणजे त्यावेळी नुसतं सगळ्यांनी डोकं हलवले, पण काय केलं सरकारने सांगावं. अटॉर्नी जनरल कुंभकोणी तिथं होता, त्यांनी सांगावं. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा विषय काढला आम्ही, त्यांनी सांगितलं 23 वसतिगृह आम्ही देतो म्हणून. लोकेट केले नाही 23 वसतिगृह. 23 वसतिगृहामध्ये काय सुरुवात केली तुम्ही? कुठं सुरुवात केली सांगा मला. आता परवा मी नवी मुंबईमध्ये प्रेस घेतल्यावर त्यांच्यापर्यंत कळालं की 9 तारखेला आज क्रांती दिनानिमित्त आंदोलन पुकारण्याची वेळ आलेली आहे बहुतेक करून, म्हणून त्यांनी त्यावेळी वसतिगृहाचे जाहीर केले. हे करतो आता आम्हाला जाहीर करून चालणार नाही, तुम्ही GR काढून दाखवा. या वसतिगृह आम्ही काम सुरू करतोय. अनेक तफावत आहेत. आज मी जे ऐकले, थोडे लोक म्हणले सुरू झाले, थोडे म्हणले चालू नाही, थोडे कोविडच्या वेळ चालू झाले. काही हरकत नाही आहे, तुम्ही GR तर काढा आणि दाखवा मला की एवढे 23 वसतिगृह तुम्ही जे बाजूला काढलेले आहेत, या 23 वसतिगृहामध्ये आम्ही एवढे वसतिगृह सुरू करतोय 15 ऑगस्टला. नुसतं फित कापीसाठी नकोय किंवा नुसतं तिथं सर्वेक्षण करून आले असं नकोय. भरपूर दिले, 2 महिने झालेत आता. अनेक मुलांचं तिथं जर असं मगाशी एक मुलगा असं बोलून गेला की संभाजीराजांनी ट्विट केलं नाही, पण मला आनंद आहे त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली. कोणाच्यावर खंत व्यक्त करायची असते? जो अधिकाराचा आहे. जो छत्रपतींच्यावरच खंत व्यक्त केली म्हणजे मला आवडलं की छत्रपतींच्यावर सुद्धा कोणती नाराजगी दाखवू शकतो. आणि हेच प्रेम असतं, हेच मावळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं. चुकलं तर सांगायला पाहिजे, कौतुक असलं तर कौतुक व्हायला पाहिजे. पण त्या मुलांना सांगू इच्छितो, मी असं गप बसलेलं नाहीये. त्याच्यानंतर माझं ट्विट सुद्धा झालेलं आहे, दुर्दैवाने त्यांनी ते पाहिलेलं नाहीये, म्हणून त्या ह्याच्यात मी काही खोल जात नाहीये. पण त्या मुलांना, या सगळ्या मुलांना एवढं सांगू इच्छितो मी, त्या कुंभकोणींना आम्ही सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, ज्या आम्ही 2185च्या सीट्स म्हणत होतो त्या आता 700 ते 800 सीट आहेत नुसत्या. त्या 700 ते 800 सीटसाठी तुम्ही विशेष बाब द्या. सुपर न्युमेररी अधिक संख्येत जागा वाढवा. बाकी ठिकाणी तुम्ही कुठं कुठं वाढवते माझ्याकडे सगळी लिस्ट आहे, आता मला बोलायचं नाहीये. मग तुम्ही तिथं जर वाढू शकता आणि इकडे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणता, सुपर न्युमेरीला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकत नाहीये. कारण का रोहित गिनी, मला वाटतं काँग्रेस साहेबांना विषय माहिती आहे, रोहित गिनी ज्यावेळी हा विषय मांडला सर्वोच्च न्यायालयामध्ये की आपण सुपर न्युमेरीच्या पद्धतीने पण देऊ, अधिसंख्येत जागा देऊ, त्याला कोर्टाने विरोध केलेला नाहीये. मग तुम्ही का देत नाही? या मुलांना न्याय द्यायला पाहिजे. परवा दिवशी काय ते बोलायचं ते मी इथं गेल्यानंतर मी बोलतो, जो MPSCचा ते 48 मुलांचा जो काही विषय आहे तो. अशी अनेक गोष्टी आहेत. तिसरा मुद्दा सारथीचा बोलत असताना सुद्धा एक चांगली बाब आहे की सारथी ताबडतोब अजित पवारांनी मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये ज्या आम्ही त्या मागण्या मांडल्या त्यांनी बऱ्यापैकी मान्य केलं त्यावेळी, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं की मला अजूनही माहीत नाही. अजूनही त्यांच्याकडे काय आमच्याकडे रेकॉर्ड आला नाही की आम्ही या सगळ्या तुमच्या मागण्या मान्य केल्या. आम्ही मागणी केली होती की तुम्ही आम्हाला 1000 कोटी रुपये हे सारथीसाठी द्या. आता 1000 कोटीमध्ये आम्हाला माहिती आहे कोविडच्या 1000 कोटी द्याच नाही, आम्ही बघून घेतो, असं सुद्धा आम्ही भाषा करत नाही. पण तुम्हाला 2 महिने लागलेत, अजून तुम्ही सांगितले नाही तुम्ही किती देऊ शकताय. मी वेळोवेळी मी सांगायला लागलोय तुम्हाला 1000 कोटी द्यायची जमत नसेल तुम्ही एक आकडा द्या. तुम्ही टप्प्याने फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज करा, पण काहीतरी करा. त्याच्यावर चर्चा संभाषण नाही. एक कोल्हापूरला महाउपकेंद्र सुरू केलं, त्याचं आम्ही कौतुक केलं. मी जाहीरपणाने सरकारचं कौतुक केलेलं आहे, जाहीरपणाने सरकारचं कौतुक केलंय. पण जर आता ह्याच्या पुढे जातच नाही तुम्ही, आणि मग काय म्हणतात, चेअरमन निंबाळकर साहेब आलेले, MD अशोक काकडे आलेले, अशोक पाटील आले, महाराजांना भेटले, आमच्या मोठ्या महाराजांना, आम्ही संभाजींची चर्चा केली, सगळं झालं व्यवस्थित. असं होत नाही.
वाड्यात चहा प्याला म्हणजे गोष्टी संपल्या असं नाही आहे. वाड्यात आलेला पाहुणा हा छत्रपतींच्या घरी पाहुणा आलेला हा पाहुणाच असतो. भेट झाली म्हणजे काम सुटलं असं नाही आहे. अजितदादा महाराजांना भेटायला आले होते केव्हा, पहिलं मूक आंदोलनच्या अगोदर. म्हणून लगेच पत्रकार म्हटले बहुतेक संभाजी मॅनेज झाले. संभाजी छत्रपती आहे मी, मॅनेज झालं तर काय घरात जन्म होऊन उपयोग आहे आपला. मॅनेज ज्या दिवशी होईन त्या दिवशी कुठलं ते फार्म हाऊस आहे माझं, त्या फार्म हाऊसला जाऊन घरी बसतो. कशाला समाज करायचा आहे. लोकांना फसवणं हे छत्रपतीच्या रक्तात नाही आहे. आणि ज्या दिवशी फसवीन त्या दिवशी तुम्ही सांगायचं, त्या दिवशी सांगायचं की इथं येऊन बोलू नका, इथं येऊन लेक्चर देऊ नका, आपण घरीच बसा. एवढं शांत कशाला बसायचं सगळ्यांनी. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, ही माझी आपल्या सर्वांना विनंती राहील. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आम्ही म्हटलं 2000 कोटी रुपये द्या. मागणी करायला काय अडचण आहे. 2000 कोटी आम्हाला माहिती आहे 2000 कोटी मिळू शकत नाही, पण मागितले 2000 कोटी. पण त्या 2000 कोटीमध्ये आम्ही हेही म्हटलं की जे आज अनेक मुलांनी सांगितलं की 10 लाख रुपये ज्यावेळी जातो त्याला म्हणतात तुमचा मॉर्टगेज करण्यासाठी ते तुमचं 7/12 आणा. 7/12 नाहीच म्हणून तुमच्याकडे यायला लागलोय. मग आम्ही म्हटलं 10 लाखाचं ते 25 लाख करा. अनेक चर्चा झाली. ठीक आहे, तुम्ही, मला वाटलं तुम्ही चर्चा कराल, त्याच्या समिती स्थापन कराल, आमच्यासारखे ज्यांना सारथीच्याबद्दल माहीत आहे त्यांना तुम्ही बोलवाल, जे अण्णासाहेब महामंडळाला कनेक्ट करू शकतो आपण सारथी, अशा लोकांना जे कोण ज्यांचा अभ्यास आहे त्यांना बोलू, जे मागच्या वेळी समन्वयक म्हणून ज्यांनी काम केलं, जे त्या महामंडळामध्ये होते त्यांना बोलू आपण. अजूनही अध्यक्ष निवडलाच नाही, बॉडीसो निवडली नाही. काय चाललंय. 2 महिने झाले. जर अण्णासाहेब पाटील महामंडळाचं संचालक बॉडी आपण नेमवू शकत नाही, आपण त्याचा अध्यक्ष नेमवू शकत नाही, पैसे लांबची गोष्ट आहे. हे काय चाललंय. काय करायचं आपण. आपण असं गपच बसायचं का. हे बघतच बसायचं का. सरकारने याचं उत्तर देऊन दे. आम्ही किती बोलायचं, किती सण ठेवायचं, किती सण राखायचं. ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती आपण मागितल्या. आपल्याला ओबीसी काही तुलना करायची नाहीये, पण ओबीसीला ज्या शैक्षणिक सवलती मिळतात त्या तर द्या. मराठा गरीब मराठा समाज पूर्वी दिलेलेच आहेत, आता हे 2 वर्ष दिलेलेच नाहीत. मग कारण कोविडचं. काहीतरी द्या. डिक्लेअर तर करा. मिळतील ते बघू, पण डिक्लेअर तर करा. त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. मुलांचा 42 मुलांनी बलिदान दिलेले, तो विषय मी सांगितला. हे मुद्दा मी का सांगतोय की सगळ्यांना हे विषय समजून देत म्हणून हा विषय सांगितला. आणि त्यांना सांगितलं की त्यांना तुम्ही ते एसटी महामंडळमध्ये द्यायला लागलेलं आहे. त्या एसटी महामंडळमध्ये तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही देताय की जे महामंडळ बंदच पडणार आहे आज नाही तो. म्हणजे गाडी पंक्चर झालेली एसटी तिथंच तुम्ही द्यायला लागलाय. तुम्ही चांगल्या महामंडळामध्ये द्या ना. 10 लाख रुपये त्यांना सांगितले, जाहीर केले, त्यातले 5 लाख रुपये तुम्ही दिलेत. ते बाकीचे पैसे केव्हा देणार त्याच्यावर काही संभाषण नाही. आमच्या लोकांनी सगळ्यांनी GADला मी भेटायला पाठवलं. मी सुद्धा थोडा, माझा मूळ स्वभाव हा संयमी आहे, आणि म्हणून मी सगळ्यांना सांगितलं तुम्ही GADकडे जावा, सामान्य प्रशासनाकडे. ते कुठे कोण आहेत त्यांना जाऊन भेटले. त्यांना काही माहीतच नाही आहे, कुठला कागद आला नाही त्यांच्याकडे, काहीच नाही आहे, काहीच नाही त्यांच्याकडे. मग असं गपच बसायचं आपण. आता तुम्ही सगळ्यांनी सांगायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे. आंदोलन करायचं का काय करायचं. माझ्यावर सारखा प्रेशर. राजे 2 मूक आंदोलन झाले, 2 आंदोलन झाले. तुम्ही बोलायच्या अगोदर तेच बोलायला लागले. 2 आंदोलन झाले. आता काय झालंय, तो आज त्यांचं कौतुक झालेलं ना. 2 मूक आंदोलन झाले. कोल्हापूर आणि नाशिक. राजे शांत, मराठा समन्वयक शांत. आम्ही सुद्धा म्हटलं महापूर आलेला आहे, महापुराच्या माध्यमातून अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे. अशावेळी मराठा समाजाला काय मिळणार हे बोलणं काय, त्या लोकांचं आपण तिथं जाऊन त्यांची काळजी करणं, म्हणून आम्ही थांबलो. आता 2 महिने झालेत. कोविडची परिस्थिती सुधारायला लागलेली आहे. महापुराचे जे काय त्यांचं त्यांना रेम्युनरेशन मिळायला पाहिजे, किंवा त्यांचं जे काय त्यांना अनेक गोष्टी ज्या पाहिल्या ते सरकारने द्यायला पाहिजेत. पण तुम्ही आमचे प्रश्न केव्हा सोडणार. मला एवढं प्रेशर आहे. आंदोलन परत एकदा आपल्याला घ्यायला पाहिजे. तो आहे ना ते इकडं माधव देऊसकर,
तो तर इतका वांड, हो इतका वांड, त्याने एवढं माझ्यावर प्रेशर टाकलं. आज नाही, अनेक अनेक वर्षापासून, म्हणजे 2007 पासून मी पडतोय. म्हणजे नुसतं मी आल्यामुळे तलवारी सगळे मॅन असतात त्यांच्या, नाहीतर त्यांच्या तलवारी सगळ्या वरच असतात. त्यांनी एवढं मागणी केली, मागापासून मला येऊन कानात सांगितलंय, आता आंदोलन पहिलं नांदेडला व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आता मूक आंदोलन नाशिकला झालं, मूक आंदोलन कोल्हापूरला झालं सुरुवातीला, आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मला आपल्याला आज डिक्लेअर करून टाकू, नांदेडला मूक आंदोलन सुरू करू. नाशिकला मूक आंदोलन का करायला पाहिजे? आपण जो इच्छाशक्ती आहे, ज्याची इच्छाशक्ती आहे काय ते करायचं समाजासाठी, ज्याची इच्छाशक्ती आहे, ज्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं, अशा समितीत लोकांना घ्या. आणि म्हणून तुम्ही मूक आंदोलनाची तयारी सुरू करा. तुम्हाला एवढंही मी सांगतो, मूक आंदोलन असलं तरी तुम्हाला बोलण्याची संधी पहिले तिथं मिळेल. मूक असलं तरी तुम्हाला तुमच्या समन्वयकांकडनं भावना ज्या काही असतील त्या, जो कोण होस्ट असेल त्याला पहिलं बोलायला तयारी, त्याच्यानंतर मी बोलेन आणि मग मूक सुरू होईल. म्हणून तुम्ही तारीख सगळ्यांनी ठरवावं, तुम्ही सगळ्यांनी तारीख ठरवावी. आणि राजेश मोरे आले तिकडे आपले छावाचे, सगळ्यांनी मिळून करा तिथं. हा तो दुसरा वांड आहे, तो परवडला. हे कोण हे आणि उलटं काम आहे सगळं. पण तिथं संभाजी छत्रपती येणार म्हणून त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. हे तुम्ही लक्षात, कायदा कोणी हातात घेऊ नये. आणि कोविडची महामारी लक्षात ठेवून सगळं हे आंदोलन होणं गरजेचं आहे. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या. मी सुद्धा आता थकलोय. तेच विषय बोलायचे, तेच मागण्या करायच्या, तेच हे सगळे हे 7-8 मुद्दे मांडायचे, तेच बोलायचं की मी छत्रपतींचा वंशज आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी मॅनेज नाही, हे सगळ्या गोष्टी किती तर बोलायचं मी, तेच गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटतंय समाजाने ठरवावं. माझी विनंती आहे समाजाला, बोलू का? तुम्ही कशाला आंदोलन करताय? तुम्ही सगळेजण कशाला आंदोलन करताय? 58 मोर्चे तुम्ही काढले. तुम्हाला जी काय तुमची ताकद दाखवायची होती, समाजाची शिस्तबद्ध समाज आहे हे तुम्ही दाखवून दिलेले. आणि म्हणून आम्ही बोललो, समन्वयक बोलले, आता तुम्ही बोला म्हणून हे मूक आंदोलन आम्ही काढलं. नाशिक झालं, कोल्हापूर झालं, आता नांदेड आपण म्हणतो. पण माझी एक विनंती आहे सगळ्या समाजाला, की तुम्ही कुणी सगळ्यांनी आंदोलन करण्यापेक्षा मी एकटंच, जर तुमची इच्छा असेल तर लाक्षणिक उपोषण हे मी आझाद मैदानला करायला माझी तयारी आहे. मी करतो ना. तुम्ही एक दिवस सांगा, काय बेमुदत सांगा, ते तुमच्या हातात आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे, मूक आंदोलन करायचं की ठरवा तुम्ही. पहिलं मूक करायचं ठरवा तुम्ही. आणि जर का तुम्हाला वाटत असेल मूक आंदोलन संभाजीराजेंनी एकटंच, बाकी कोणी नाही, मी आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण बसायची माझी तयारी आहे किशोर भाऊ. आणि एक दिवस नाही, जेवढे दिवस समाज सांगाल तोपर्यंत समाजासाठी. कारण का ही शाहू महाराजांचा विचार होता. शाहू महाराजांना सुद्धा, राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा कोल्हापुरात, राजश्री छत्रपती शाहू महाराजांना सुद्धा कोल्हापुरात, बनबरे तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहे म्हणून सांगतो की त्यावेळी सुद्धा शाहू महाराज चांगले काम करत असताना शाहू महाराजांच्यावर सुद्धा बॉम्बचा अटॅक झाला होता. राजश्री शाहू महाराज चांगले काम करत असल्यामुळं त्यांना धमकी आल्या. भवानी मंडपाच्या नगारखान्यावर रक्ताचे असे हात ठसे लावले होते, प्लाकाच लावले की शाहू महाराज नको म्हणून. पण शाहू महाराज केव्हा पण थांबले नाही. मी शाहू महाराज 1% सुद्धा जर काम समाजासाठी करू शकलो, कारण की शाहू महाराजांची इच्छा आहे बहुजन समाजाला आरक्षण मिळावं. सगळा बहुजन समाज हा सुखाने आनंदाने राहावा, नांदावा. आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. म्हणून मी प्रामाणिकपणाने इथं आलोय. बाकी सगळं समाजाने ठरवावं. आझाद मैदान तर आझाद मैदान, एक दिवस काय बेमुदत ते तुमचं तुम्ही ठरवा. तोपर्यंत नांदेडचं मूक आंदोलन चालूच आहे. तारीख तुम्ही सगळ्यांनी ठरवा. मला वाटतं मी सगळ्या गोष्टी मी बऱ्यापैकी बोललोय. आणि बोला.
नाही तसं नाही होत. हे बघा, ठोक करणं फार सोपं आहे. महाराष्ट्र पेटवणं 2 मिनिटं लागतात मला. ते करायचं का? हे शिवशाहूंचे आपण हे करू शकतो का? नाही. आणि तुमच्यावर परत केसेस झाले, त्याला कोणी काढायचे ते केसेस? ते केसेस आपल्याला काढायचे आहेत. म्हणून एवढं मला वाटतं मी भरपूर बोललोय आणि एवढं बोलल्यामुळं मी सगळ्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.